कुणबी मराठा स्नेहमिलन सोहळा महामेळावा उत्साहात संपन्न। दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी भक्ती लॉन्स मालेगाव रोड येथे महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र जिल्हा नांदेड आयोजित मराठा स्नेहमिलन सोहळा महामेळावा भावनाताई गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश जाधव, डॉक्टर आनंद भगत, प्रभाकर इंगळे, राजेंद्र वानखेडे, व्यंकटराव भोसले, व्यंकटराव जाधव व आदी जणांची प्रमुख उपस्थिती होती। मराठा महासंघाच्या वतीने आज कुणबी मराठा समाजाचा स्नेहसंमेलनाचा हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला गेलेला होता आणि या कार्यक्रमाचं आयोजन गिरीश भाऊ जाधव आणि त्यांच्या सगळ्या टीमनी या ठिकाणी केलं होतं। मागच्या जवळजवळ 6 वर्षापूर्वी मी या कार्यक्रमाला आले होते। आज परत एकदा माझ्या सगळ्या बांधवांसाठी या ठिकाणी मी आलेली आहे। कुणबी समाजाची एक राजकीय महिला असल्यामुळे या ठिकाणी त्यांच्या काही मागण्या आहेत, जसं आर्थिक महामंडळ स्थापन झालं पाहिजे, वसतिगृह मिळाले पाहिजे, त्याचबरोबर मोठे भवन तयार झाले पाहिजे ज्या माध्यमातून सामाजिक कार्य करता येतील, अशा ज्या मागण्या आहेत त्याबद्दल मी निश्चित या ठिकाणी आश्वस्त केलं माझ्या सगळ्या सोयऱ्या भावांना आणि माझ्या भगिनींना की निश्चित महामंडळ जे आर्थिक महामंडळ स्थापन करायचं आहे त्यासाठी माझी सरकार दरबारी माझ्या आदरणीय मुख्य नेते या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे आग्रह असेल आणि निश्चित या ठिकाणी मराठ्यांच्या मागण्या संदर्भामध्ये त्यांचे जे विषय आहेत जे माझ्या स्तरावर मला सोडवता येतील ते निश्चित पुढच्या काळामध्ये मी सोडवेन। पक्षाकडून माझ्याकडे मी तिकीट मागितलं आणि मागणाऱ्याने समाज कार्य चालू आहे। आज 32 पुरस्कार कुणबी स्नेह समाजामुळे दिलेले आहेत आणि आज वाढदिवसाचं औचित्य साधून आज आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत सरकारला, जे की डॉक्टर कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेब यांना भारतरत्न द्यावं, एक कुणबी मराठा सकल मराठाला लवकर न्याय भेटावा आणि आम्ही एक ही मागणी केली की आर्थिक दुर्बल घटकांसाठी एक महामंडळ सरकारने तयार करावं यासाठी एवढी मागणी केलेली आहे आणि आम्ही पासदगावतर्फे 1000 स्क्वेअर फीट पासदगाव वाशाने आम्हाला इथं कुणबी भवनासाठी कुणबी मराठा भवनासाठी जागा दिली। आज त्यांचं इथेचे म्हणजे भूमिपूजन झालं भावनाताईच्या हाताने आणि पुढं आम्ही भव्य दिव्य ते कुणबी मराठा भवन बांधणार आहोत, जेणेकरून गरीब होतकरी शेतकरी याच्यामध्ये शिकतील आणि येणाऱ्या काळामध्ये कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर सगळ्या क्षेत्रामध्ये देशाची भरारी करतील। ह्या पद्धतीनं आम्ही हे कार्यक्रम केलेला आहे। या सगळ्या कार्यक्रमामध्ये एका समाजाला दिशा दाखवण्यासाठी हे कार्यक्रम घेतलेला आहे। मी जेव्हा ही संघटना अस्तित्वात आणली 10-12 वर्षा पहिले की आमचं हेच मोठे होतं की मराठा म्हणून आपल्याला न्याय भेटणार नाही, कुणबी मराठा म्हणूनच आपल्याला न्याय भेटणार आहे। कारण विदर्भामध्ये असेल, सगळीकडे असेल, सगळे सोयरे आहेत आणि मराठा आणि पश्चिम महाराष्ट्रच वंचित राहिला हे सरकारला माहीत असून सुद्धा उगा काहीतरी तात्पर्य करण्याचं काम करायला आणि आमच्या समाजाची दिशाभूल करण्याचं काम करते। कारण एखादा काहीतरी दुसऱ्या व्यक्तीला घुसवणं आणि काहीतरी षडयंत्र मांडणं हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि आम्ही जरांगे पाटलासोबत आम्ही सगळ्या सोहऱ्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबतच आहोत।